आणि यानंतर पुढची मोठी बातमी आहे साताऱ्यामधून। राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवरती बहिष्कार घातल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपनं सदस्य फोडल्याचा आरोप करत मतदानावरती त्यांनी बहिष्कार घातलेला आहे। तर या बहिष्कारामुळे भाजपचे सगळे सभापती हे बिनविरोध निवडून येणार आहेत। आज सातारा सभापती पदाची निवड प्रक्रिया ही पार पडते आणि यातलीच ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं या निवडीवरती बहिष्कार घातलेला आहे। सूत्रांकडून ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे भाजपनं सदस्य फोडल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून करण्यात येतोय। बहिष्कारामुळे आता भाजपचे सगळेच सभापती हे बिनविरोध निवडून येणार आहेत असं चित्र सध्या साताऱ्यामध्ये दिसून येत आहे। आज 4 वेगवेगळ्या विभागांचे सभापती हे निवडले जाणार होते आणि याच निवड प्रक्रियेवरती आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बहिष्कार घातलेला आहे। यामागचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलंय। भाजपनं सदस्य फोडलेले आहेत असा आरोप करत त्यांनी मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे। खरं तर गेल्याच काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेतला राडा हा समोर आलेला होता आणि त्यानंतर आता या मतदान प्रक्रियेवरती बहिष्कार घालण्यात आलाय। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, सातारा जिल्हा परिषदेचा आधीचा राडा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यानंतर आज सभापती निवड होती, त्यावरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बहिष्कार टाकलाय, काय कारण आहे? नक्कीच प्रज्ञा, जर बघायला गेलं तर अध्यक्ष उपाध्यक्षाच्या पदावेळी जी मोठा राडा झाला होता, त्यानंतर आता सभापती पदाच्या निवडीवेळी देखील मोठा राडा होताना पाहायला मिळतोय। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी एक मोठा ट्विस्ट देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य हाताला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांच्या माध्यमातून या सर्व प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा सांगण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर हे सर्व सदस्य आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांच्या मध्ये, कार्यकर्त्यांच्या मध्ये ते जे सदस्य आले होते त्यांच्यामध्ये धक्काबुक्की देखील झाली। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांची आणि पोलिसांची शाब्दिक चकमक होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर या सभागृहाच्या बाहेरमध्ये मोठा गदारोळ देखील माजल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं। एकंदरीत जर बघायला गेलं तर आज सातारा जिल्ह्यामध्ये सभापती निवडी होणार होत्या आणि या निवडीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्यांनी भाजप जो काही रॅलीचा डाव खेळतोय, त्यांनी काही पदाधिकारी फोडले असा देखील आरोप करत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। निवडणूक प्रक्रियेला लोकशाही पद्धतीने होत नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य हे प्रक्रिया सहभागी होणार नसल्याचं देखील एकंदरीत सांगितलं जातंय। त्यामुळं आता नेमकं काय होईल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गदारोळ देखील माजला आहे। पोलीस दरवेळी जो निपक्षपणाची भूमिका घेऊन काम करत असतात, मात्र या सातारा जिल्हा परिषद सभापती असतील किंवा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी जर पोलिसांकडनं जो दबाव टाकण्यात आला, यांच्यावर नेमका कुणाचा दबाव आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्याच संदर्भामधले अपडेट हे तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।